PHDL फर्स्ट ना स्टार्ट. MP Lab software, gray color. File, new project, microchip, next. त्याच्यामध्ये जाऊन पिक 18 सिलेक्ट करायचं कारण का आपण पिक 18 करतोय. डिव्हाइस मध्ये 458 टाईप केला तर आपला डिव्हाइस येतो. त्याच्यामध्ये पण 3-4 आहे त्यातल्या त्यात F458 घ्यायचा. टूल्स मध्ये सिम्युलेटर नेक्स्ट. कंपाईल 3-4 पण असू शकतो त्यात फर्स्ट सिलेक्ट करून टाकायचं आणि नेक्स्ट म्हणायचं. प्रोजेक्ट नेम आता मी फर्स्ट असाइनमेंट घेतली. फर्स्ट असाइनमेंट घेतेय. इथे चेक करायचं की ते कशामध्ये सेव्ह झाली. आता ही डेस्कटॉप वरती ह्या फोल्डर मध्ये झाली आहे. इथं माझी झाली. त्याच्यामध्ये जाऊन सोर्स फाईल राईट क्लिक न्यू मेन सी हे असं ओपन होतं. त्याच्यामध्ये परत नेम करायचं. आता मी फर्स्ट असाइनमेंट बद्दल करते. सो फिनिश. ही माझी पेज ओपन झाला. आता प्रोग्राम आपल्यावाल्या PDF मध्ये द्यायचं. Ctrl+C Ctrl+V हे झालं. डिबग मध्ये जायचं. डिबग मेन करायचं. इथे चेक करायचं की हे पहिली वालीच आहे का जी आपण सेव्ह केली. बिल्ड सक्सेस आलं म्हणजे आपल्या प्रोग्राम मध्ये एरर नाहीये, सगळं नीट आहे. हे होत आहे. आता हे डिबग मला स्टॉप करायचंय. परत डिबग वर जायचं. फिनिश डिबगर सेशन. विंडोज मध्ये जायचं. फर्स्ट प्रॅक्टिकल साठी विंडोज मध्ये जायचं. टार्गेट मेमरी व्ह्यूज SFR मध्ये जायचं. हे माझे इथे आउटपुट्स दिसतात राईट. आता ह्याच्यामध्ये आउटपुट दाखवायचं असेल तर 80 फिल्टर मध्ये 81 टाकलं. 81 पोर्ट बी मध्ये आलंय आपलं आउटपुट. इथे बघ आपण प्रिस बी केलंय. सो पोर्ट बी फर्स्ट प्रॅक्टिकलचं आउटपुट आलंय. आपलं फर्स्ट प्रॅक्टिकल आहे.